नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय विजय जंगम सरांची जोगडा ही कादंबरी आणि आज भाग 15वा. शिवय्या गेला तसा आप्पा अधिकच हतबल झाला. एकाकीपणाची त्याला आता खऱ्या अर्थानं जाणीव व्हायला लागली. आपलं दुःख सांगण्यासारखं जिव्हाळ्याचं माणूस त्याच्याजवळ कोणीच नव्हतं. येईल ते दुःख गिळून मुलांच्या समवेत त्याला आनंदानं राहावं लागत होतं. ज्या वयात मुलांना आईची माया आवश्यक होती त्या वयात त्यांना त्यांची आई सोडून गेली होती. जे वय त्यांचं खेळण्याचं बागडण्याचं होतं त्या वयात त्यांनी घराची जबाबदारी उचलून कुढत बसलेले होते. खाण्यापिण्याची कपड्या लागत्याची आबाळ झालेली ती मुलं इतरांच्या घरात गेली म्हणजे आधाशी नजरेनं चोहीकडे बघत असत. घरात भाजी नसली म्हणजे हातात वाटी घेऊन सविता शेजाऱ्यांच्या घरात जात असे. विना आईची पोरं म्हणून घरातल्या आयाबाया सविताच्या वाटीत भाजी ओतत असत. त्या लहान वयात गणेशवाडीतल्या 4 घरांनी त्या मुलांवर निश्चित उपकार करून ठेवलेले होते. ज्या गणेशवाडीतल्या 4 टोळभैरवांनी आप्पाची अब्रू वेशीला टांगली होती त्याच गणेशवाडीतल्या सृजनशील लोकांनी मुलांना जगायची उमेदसुद्धा दिली होती. त्यामुळे मुलांच्या जडणघडणीमध्ये गणेशवाडीचा निश्चितच अल्पसा का होईना पण वाटा होता. दिवस जायला लागले तसं आप्पाला आता गणेशवाडीत राहायला नको वाटायला लागलं. कुलकर्ण्यांच्या वाड्यातलं ते घर, त्या घरानं लावलेली आप्पाच्या कुटुंबाची वाट याचा चित्रपट आप्पाच्या डोळ्यासमोरून हालतच नव्हता. रात्रीच्या वेळी तो अचानक जागा व्हायचा पण डोळे उघडून बघायचं त्याला धाडस व्हायचं नाही. तोंडावर पांघरून घेऊन तो तसाच पडून राहायचा पण त्याच्या छातीतली धडधड मात्र कमी व्हायची नाही. मग तो मुलांना जागं करायचा, अजयला अभंग म्हणायला लावायचा. सविताला सुद्धा त्यांनी आता अभंग म्हणायला चांगली तयार केली होती. अजय आणि सविता दोघं एका वेळी अभंग म्हणायला लागले म्हणजे त्या दोघांचा सूर एकमेकात बेमालूम मिसळून जात होता. मग अशा वेळी सविता अजयला साथ द्यायची आणि मग त्या अभंगांच्या धुंदीत ते सगळे पुन्हा झोपी जायचे. आप्पानं या केविलवाण्या परिस्थितीतनं काहीतरी मार्ग काढायचं ठरवलं. भरपूर विचार केल्यानंतर सुद्धा तो योग्य त्या निर्णयापर्यंत येऊन नाही पोचला. असाच एक दिवशी तो घरात होता. दुपारची वेळ होती. सविता आपले केस मोकळे सोडून आप्पाच्या समोर बसली होती. आप्पा तिच्या केसातनं फणी फिरवत होता. तेवढ्यात कादर भाई आप्पाच्या दारात आला. त्याला बघितल्यानंतर सविता आप्पाच्या समोरनं उठली. हार कादर, इकडं कसं काय वाट चुकला? बामणीला गेलतो. तुझ्या गावचा भगत भेटला बामणीला. तू हितयस म्हणून त्यांनी सांगितलं. तुझी समधी परिस्थिती त्यांनी मला ऐकवली. म्हणलं आता आलोय जवळ तर भेटून जावं. राप्पा, तुझं लय वाईट झालं राव. आप्पानं दिलेल्या पाण्याचा घोट घेत कादर बोलत होता. पण आप्पा, हे सगळं झालं कसं ह्याचं मला आश्चर्य वाटते. अरे एका फटक्यात होतंच नव्हतं झालं. राजावानी डोळणारा गडी तू, पण पार चिंध्या चिंध्या झाल्या की मर्दा. काय करतो कादर? 7:30च्या फेऱ्यात माणूस सापडला ना मग त्याचं काय खरं नाही बघ. राजाचा रंक व्हायला वेळ नाही लागत. सगळीजण मला एकट्याला सोडून निघून गेली. आता खरी परीक्षा माझी आहे. आप्पाचं आणि कादरचं बोलणं बराच वेळ चाललं होतं. बोलण्याच्या अवघात दोघांनाही वेळेचं भान राहिलं नाही. 5 वाजायला आले तसा कादर म्हणाला, हे बघ आप्पा, आता मी निघतो. मोटार मिळायला पाहिजे रे. 5 मैलाची रपेट अजून करायची. नाही, आता कुठं जातो? सकाळी जा निवांत. आत्ता जायची गडबड आहे का? आप्पाच्या शब्दाला मान देऊन कादर त्या दिवशी आप्पाच्या घरात मुक्कामाला राहिला. कादर हा वडगावचा राहणारा आप्पाचा जुना दोस्त. घर बांधायचा मक्ता घेऊन कादर आपली गुजराण करत होता. त्याच्या हाताखाली 4 लोकसुद्धा कामाला होते. रात्री जेवण झाल्यानंतर मुलं लगेच झोपी गेली. आप्पा आणि कादर बोलत बसले होते. दुपारी कादर आला तेव्हा आप्पाच्या डोक्यात एक विचार तरळून गेला होता. त्या विचाराला धरून आप्पानं कादरला मुद्दाम ठेवून घेतला होता. आता दोघांचं बोलणं चालू असतानाच आप्पानं तो विचार कादरला बोलून दाखवायचं ठरवलं. आप्पानं चिलमीचा एक झुरका मारला आणि चिलीम कादरकडे देत म्हणाला,
का तर तू बघतोय माझी परिस्थिती काय झाली. 3 मुलं, ही 2 गुरं, एवढं सांभाळणं आता काय मला शक्य नाही. यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. पोटासाठी झोळी घेऊन मुलांना रोज लोकांच्या दारात पाठवून देणं मला नाही बरं वाटत. आजपर्यंतची गोष्ट वेगळी होती. कारभाराच्या नावाखाली सगळं झाकून जात होतं. पण आता मला मुलांच्या मनाचा पण विचार करायला पाहिजे. बळजबरीनं त्यांच्यावर या गोष्टी लादून त्यांच्या मनाचा मला कोंडमारा करायचा नाही. त्यापेक्षा आत्तापासून ती आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली तर पुढच्या आयुष्यात ती सुखानं 4 घास तरी खातील. नाही म्हणजे काय करायचं काय म्हणतो तू? अजून तुझी पोरं तरी अशी कुठं मोठी झाली? कादरनेही आप्पाच्या मनात काय घाट घातलाय हे काढून घ्यायचा प्रयत्न केला. आप्पानं डावा तळहा डोक्यावरनं फिरवला आणि म्हणाला, धाकट्या पोराचा आणि पोरीचा अजून काय विचार करता येणार नाही. धाकटा काय शाळेत जातोय, शाळेत त्याचा अभ्यास बेबारा आहे. त्याला चांगलं शिकवलं तर पोरगं नाव काढल्याविना राहणार नाही. पोरगी अजून लहान आहे. उद्या तिचं लगीन झालं तर ती पण आपल्या घराकडे जाईन. राहिला प्रश्न थोरल्या पोराचा, त्याचा आणि शाळेचा 36चा आकडा आहे. आता तोच गुरं सांभाळतोय, पण त्याचं पुढं काय, त्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे ना. हे बघ आप्पा, मी स्पष्ट विचारतो, माझ्याकडनं तुला काय मदत पाहिजे का? आप्पा झडदिशी बोलून गेला. का दर तुला माझा विचार पटतोय का ते बघ. तू माझ्या थोरल्या पोराला घेऊन जा, त्याला तुझा धंदा शिकव. 4-2 वर्ष तुझ्या हाताखाली त्याला राहू दे. पुन्हा आपोआप त्याचा तो मार्गाला लागतोय. आयुष्यात स्वतः कमवून खायची तरी त्याला सवय लागल. अरे आप्पा, तुला मी हेच सांगणार होतो, पण मी कसं तुला विचारणार ना. तू पडला जंगमगडी. या असल्या धंद्यात पोराला घालतो का नाही कोणाला माहिती, म्हणून मी आपला गप बसलो होतो. आता कसं आहे, आता बॉलाला आणि फुलाला गाठ पडली, दे तुझ्या पोराला धाडून. त्याला धंदा शिकून तयार करायचं काम माझं, पुढं त्याचं नशीब आणि त्यो. कादरचं बोलणं ऐकून आप्पाला समाधान वाटलं. त्याचं मन आनंदून गेलं. आणि त्याच्याबरोबर पोर आपल्याला सोडून जाणार म्हणून त्याला हुरहुर लागून राहिली. अशा द्विधा मनस्थितीत त्याने दिव्यावर फुंकर घातली, अंथरुणावर पडला. थोड्याच वेळात कादर घोरायला लागला, पण आप्पाच्या डोळ्याला डोळा काही लागला नाही. आपण करतोय हे बरोबर आहे का चूक आहे हे गणित सोडवत तो केव्हा झोपी गेला हे त्यालाच समजलं नाही. सकाळी कादर लवकर उठला, सर्व आटपून तयार झाला. आप्पानंही सकाळी लवकर उठून 4 भाकरी केल्या. तव्यात घट्ट झुणका करून भाकरीवर बांधून ठेवला. एका पिशवीत नरेशचे कपडे, चादर आणि भाकरीचं गाठोडं भरून ठेवलं आणि त्यांनी मुलांना जागं केलं. नरेशला आप्पानं आत बोलवून घेतलं, त्याला सगळी माहिती दिली. ते ऐकून नरेशनं तोंड वाईट केलं. आपलं घर सोडून जायला त्याचं मन तयार होत नव्हतं. पण शेवटी तो तयार झाला. त्यांनी आपलं सगळं आवरलं. सविता आणि अजय मात्र गोंधळून गेली होती. आपला दादा कुठे चाललाय याचा त्यांना बोध होईना. जेव्हा नरेश हातात पिशवी घेऊन कादरबरोबर जायला निघाला तेव्हा सविता म्हणाली, भाऊ, आपला दादा कुठं चाललाय रे? सविताचा प्रश्न ऐकून तिला काय उत्तर द्यावं हे आप्पाला समजेना. कादरनं आप्पाची समस्या ओळखली आणि तोच पुढे येऊन सविताला म्हणाला, अगं, तुझ्या दादाला मी आमच्या गावाला घेऊन जातोय. त्याच्याजवळ भरपूर पैसे देतो, त्याला परत पाठवून देतो. तुला पैसे पाहिजेल का नको? कादरनं खिशात हात घालून 4 आण्याचं नाणं बाहेर काढलं आणि ते सविताच्या हातावर ठेवलं. सविता खुश झाली, पण अजय मात्र काहीसा गंभीर झाला. कादर, नरेश, आप्पा, अजय आणि सविता दरवाज्यातनं बाहेर पडले. अजय आणि सविता तिथेच दरवाजाबाहेर उभे राहिले. नरेशनं अजयच्या तोंडाकडे बघितलं. तो चालायला लागला. आप्पा त्यांच्याबरोबर काटओढ्यापर्यंत आला. काटओढा पार केला आणि 3घे जण थांबले. आप्पाला गलबलून आलं होतं. त्यांनी नरेशच्या तोंडावरनं, डोक्यावरनं हात फिरवला आणि तो कादरला म्हणाला, कादर, आज माझ्या पोराला तुझ्या स्वाधीन करतोय मी. त्याला कशाची कमतरता पडू देऊ नको. त्याच्यावर लक्ष ठेव. ती हो जरा हुल्लड आहे. त्याची काही चूक झाली ना तर त्याला समजून घ्यायचा प्रयत्न कर बाबा. आप्पा, काय बी काळजी करू नका. तुझा पोरगा माझ्याजवळ सुखरूप राहील, चिंता करू नको. नरेशला घेऊन कादर रस्त्याला लागला. आप्पा तिथेच उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता. जेव्हा ते दोघं दिसेनासे झाले तेव्हा आप्पा जड पावलांनी घराकडे परतला.
नरेशला जाऊन 15 दिवस झाले होते. कादरनं लगेच त्याची खुशाली आप्पाला कळवली होती. नरेशची खुशाली वाचून आप्पालाही समाधान वाटलं होतं. या 15 दिवसात आप्पानं आपला गुरांचा गोठा पार मोकळा करून टाकला होता. 2 म्हशी होत्या, त्यांच्या अंगावर हाड आणि कातडं बाकी होतं. बाजारात त्यांना कसायाशिवाय गिऱ्हाईक मिळणार नाही याची जाणीव आप्पाला होती, म्हणून त्यांनी त्या 2 म्हशी आपल्या एका दोस्ताला फुकट देऊन टाकल्या. एक शेळी होती, ती मात्र त्यांनी बाजारात नेऊन विकली आणि बऱ्याचशा जबाबदारीतनं आप्पा मोकळा झाला. त्याला थोडंसं मोकळं मोकळं वाटायला लागलं, पण एकटेपणाची जाणीव त्याच्या मनात कुठेतरी घर करून बसलेली होती. नरेशच्या कामाचे पैसे कादर अधूनमधून आप्पाला पाठवत होता, त्यामुळे आप्पाला तो एक चांगला आधार झाला होता. अजय दिवसभर शाळेत जात होता, घरात सविता आणि आप्पा दोघेच. अशा वेळी आप्पानं तिलाही संगीताचं शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. ती सुद्धा बऱ्यापैकी तयार झाली होती. अजयच्या समवेत ती आपल्या गोड गळ्यानं अभंग गवळणी म्हणायची. आप्पा आता त्या दोघांनाही भजनाला घेऊन जात होता. तालासुराचं ज्ञान त्यांना आप्पानं दिलं होतं, त्यामुळे ती दोघं खड्या आवाजात अभंग गवळणी म्हणायला लागली म्हणजे भजनी लोक तल्लीन होऊन माना डोलवायचे, त्या दोघांना प्रोत्साहन द्यायचे. मग आप्पालाही आपल्या प्रयत्नाचं चीज झाल्याचं समाधान मिळायचं. आप्पाच्या या 2 मुलांची कीर्ती आसपासच्या भजनी मंडळातून पसरली होती. त्या मुलांना त्या भजनी मंडळांकडनं वरचेवर बोलवणं यायला लागलं. एकादशी, सत्यनारायण, वास्तुशांत, वर्षश्राद्ध अशा दिवशी हमखास भजनाकरता आप्पाला बोलवणं यायचं. मुलांना घेऊन आप्पाही तिथं जायचा. त्याकरता आप्पाला अजयच्या शाळेत जाऊन दळवी गुरुजींची परवानगी काढायला लागायची. तो दुपारीच अजयला शाळेतनं घेऊन यायचा आणि ज्या गावचं बोलवणं असेल त्या गावी आपल्या मुलांसह चालत जायचा. वाटेनं चालत असताना तो मुलांना संध्याकाळी कुठल्या चिजा म्हणायच्या याचं मार्गदर्शन करायचा. मुलांनी भजनात चांगला रंग भरला तर आप्पाचे पाय जमिनीवर ठरत नसत. मात्र एखाद्या वेळी मुलांचा सूर लागला नाही किंवा साथीला एखादा खोडकर तबलजी भेटला तर मात्र आप्पाच्या अंगाचा तिळपापड व्हायचा. परतीच्या प्रवासात एखाद्या वेळी मुलांना त्याच्या हातचा प्रसादसुद्धा मिळायचा. मुलांचं अपयश त्याला सहनच होत नव्हतं. आपल्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वीच व्हायला पाहिजे हे त्याचं विचित्र तत्त्वज्ञान होतं. अजयचं शाळा बुडवून भजनासाठी असं गावोगावी जाण्यामागे आप्पाचे 2 हेतू असत. एक म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न आपोआप सुटत असे. ज्याच्या घरात भजनाचा कार्यक्रम असे तो परगावच्या भजनी लोकांची जेवणा खाण्याची व्यवस्था करत असे. आणि दुसरा हेतू म्हणजे भजनाला गेल्यामुळे लोक त्याला त्याच्या कुवतीनुसार बिदागी देत असत. त्यामुळे आठवड्यातनं 1-2दा अजयला दुपारची शाळा बुडवून भजनाला जावं लागत असे. रात्रभर भजन आणि दुसऱ्या दिवशी शाळा यामुळे अजयला थोडा त्रास व्हायचा. दिवसभर त्याच्या कानात तबलापेटीचे सूर घुमत राहायचे. एखादी नवीन चीज त्याला ऐकायला मिळाली असली तर ती चीज तो दिवसभर गुणगुणत राहायचा. पण अभ्यासाकडे त्याला दुर्लक्ष करता येत नव्हतं. आधी अभ्यास मग इतर सगळं. अभ्यासात हलगर्जीपणा झालेला आप्पाला अजिबात रोचण्यासारखा नव्हता हे अजयला चांगलंच माहिती होतं. अजयची 6माही परीक्षा जवळ आली होती. याच दरम्यान पारगावात हनुमंतराव तात्याच्या नवीन घराची वास्तुशांत होती. हनुमंतरावांनी भव्य वाडा बांधला होता. तेवढ्या झोकात त्यांनी वास्तुशांतही घालायचं ठरवलं. आसपासच्या भजनी मंडळांना बोलवण्यात आलं होतं. पारगावचं भजनी मंडळ पंचक्रोशीत प्रसिद्ध. त्या भजनी मंडळाचे प्रमुख वसंत तात्या यांनी आपल्या मंडळाला 4 गुरूंचं शिक्षण दिलं होतं. स्वतः तात्या पेटीवादनात गायनात निष्णात होते. पारगावात असताना आप्पासुद्धा त्या भजनी मंडळाचा एक मेंबर होता. पारगावच्या भजनी मंडळाचा दबदबा सगळ्यांना माहिती होता. शिवाय त्या गावातलीच वास्तुशांत असल्यामुळे जाणता भजनी कलाकार पारगावला येणार याबद्दल कुठलंही दुमत नव्हतं. आप्पाला मात्र या वास्तुशांतीचं आमंत्रण नव्हतं. आप्पाची मुलं चांगल्या प्रकारे भजन म्हणतात हे पारगावातल्या लोकांना माहिती नव्हतं. आपल्या मुलांची कला पारगावात दाखवायचा योग आजपर्यंत कधी आला नव्हता, पण आज मात्र ती संधी साधून आली होती. म्हणून आमंत्रण नसतानाही आप्पा अजयला आणि सविताला घेऊन पारगावला गेला. दिवसभर जेवणाच्या पंक्ती उठल्या. हनुमंतरावांनी सगळ्या पारगावला जेवण घातलं होतं. रात्री 8 वाजता शेवटची पंगत उठली आणि दिवसभर चाललेला जेवणाचा गदारोळ थांबला.
वाडप्यांनी भांडी गोळा केली. रामू तराळानं गल्लीतनं खराटा फिरवला. गल्ली स्वच्छ करून टाकली. शेजारच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळींचा ढीग साठला होता. कुत्र्यांचा घोळका एकमेकांवर कुरघोडी करून खरकटं खाण्यात गुंतला होता. 9:30 वाजले तसं हणमंतरावांच्या वाड्यात पेटीच्या सुरावर तबला जुळवायचा आवाज ऐकायला यायला लागला. वाड्यातल्या दर्शनी भागावर भली मोठी सतरंजी अंथरली होती. त्यावर गावोगावचे भजने लोक गोलाकार बसले होते. बरोबर मध्यभागी एका ताटात पान, सुपारी, विडी, सिगरेट ठेवलं होतं. दुसऱ्या ताटात खडीसाखर, लवंगा, मीठ ठेवलं होतं. शेजारी पाण्याचं तांब्या भांडं ठेवण्यात आलं होतं. वसंत तात्यांनी पेटीच्या काळी 3 पट्टीवर बोट ठेवून पेटीचा भाता हळूहळू ओढायला सुरुवात केली. आळत्याचे प्रसिद्ध तबलावादक भानुदास बुवा तबला सुरात लावण्यासाठी तबल्याच्या घरावर हातोडीनं ठोके मारत होते. त्यांनी काळी 3, काळी 2 आणि पांढरी 4 या सुरांचे 3 तबले जुळवून शेजारी शेजारी ठेवले. तात्याच्या पेटीचा सूर आणि तबला जुळवत असल्याचा सूर समोर ठेवलेल्या माईकमधनं स्पष्ट बाहेर ऐकायला येत होता. भोवती गोळा झालेले भजनी लोक टाळांच्या ढिग्यातनं आपल्याला हवा तो टाळ घेऊन बसले होते. पेटीचा आणि तबल्यांचा सूर जुळला तसं तात्या भजनी लोकांना उद्देशून म्हणाले, पारगावच्या पंचक्रोशीतल्या भजनी लोक हो, आज आपण आमच्या गावातल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून जी शोभा आणलीत त्याबद्दल हनुमंतरावांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. तुम्ही सगळेजण आज आमच्या गावात आलाय. तुमचा योग्य तो मान राखणं आमचं कर्तव्य आहे. तेव्हा परगावच्या कोणत्याही कलाकारानं भजनाची सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. वसंत तात्याचं छोटंसं भाषण संपल्यानंतर थोडा वेळ तसाच गेला. सर्व भजनी लोक एकमेकांकडे बघायला लागले. भजनाची सुरुवात महत्त्वाची असते. सुरुवात चांगली झाली तर भजनाला चांगला रंग चढतो असा एक संकेत आहे. तेव्हा सुरुवातच जर आपल्याकडनं चांगली झाली नाही तर उगाच मानहानी नको म्हणून प्रत्येक भजनी गप्प बसून होता. तेवढ्यात कडोलीचे पांडुरंग बुवा लोकातनं उठले. माईक समोर येऊन बसले. पांडुरंग बुवा पट्टीचे गवई. भल्या भल्या मैफिली त्यांनी गाजवल्या होत्या. छोट्या गंधर्वांची हुबेहूब नक्कल करत गायन करणाऱ्या पांडुरंग बुवांनी काळी 2 पट्टीत आपला आवाज लावला. यमन रागातल्या दैवतावर त्यांचा आवाज स्थिरावला आणि त्यांनी भजनाला सुरुवात केली. रामकृष्ण हरीला त्यांनी आपलं कसब दाखवायला सुरुवात केली. भानुदास बुवा आणि पांडुरंग बुवा या दोघा मातब्बरांची संगीतातली जुगलबंदी चांगलीच रंगायला लागली. एकमेकांनी एकमेकाला अडवायचा खूप प्रयत्न केला पण दोघेही महाव असतात. पांडुरंग बुवांची तान आवर्तन घेऊन आली की भानुदास बुवा तबल्यावर लग्ग्या मारून समेची जागा विस्कळीत करून टाकत. दोघेही कलाकार 40च्या दरम्यानचे. दोघांनाही अनुभव भरपूर. पांडुरंग बुवा लुकडे तर भानुदास बुवा लठ्ठ. दोघांनी सुरुवात झकास केली होती. पांडुरंग बुवांनंतर प्रत्येकजण आपापली हजेरी लावायला लागला. 12 वाजले आणि पिरजादे चहाची किटली घेऊन आला. त्यांनी सगळ्या भजनी लोकांना चहा दिला. चहा संपल्यावर पानसुपारी झाली. एवढ्यात म्हादा झेंडे आप्पाला आणि त्याच्या 2 मुलांना घेऊन तिथे आला. झेंड्यानं आपल्या एका बाजूला अजयला आणि दुसऱ्या बाजूला सविताला उभं केलं. त्यांच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवून तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला, जमलेल्या सगळ्या लोकांना माझी एक विनंती आहे. ही 2 मुलं आमच्याच गावची आहेत. आत्तापर्यंत आपण सर्वांनी आपापली कला दाखवली. आम्ही सगळेजण आपल्या कलेवर खुश आहोत. आता आपण या 2 मुलांना थोडीशी संधी देऊन त्यांच्या कलेचं कौतुक करावं. त्यांचं काही चुकलं तरी त्यांचं वय लक्षात घेऊन आपण जाणकार लोकांनी त्यांना सांभाळून घ्यावं ही विनंती. माझा झेंड्याची प्रस्तावना संपली आणि सगळ्यांच्या नजरा अजय आणि सवितावर खेळल्या. ही 2 लहान मुलं आपल्या मैफिलीत कसली चमक दाखवणार आहेत हेच लोकांना समजेना. अजय फार तर फार 12-13 वर्षाचा आणि सविता 8 वर्षाची. एकंदर त्या 2 मुलांचा अवतार बघून लोक काय ते समजले. अजयच्या अंगात पांढरा हाफ सदरा, हाफ चड्डी आणि डोकीवर पांढरी टोपी होती. सविता काय गाल गोबरं, केसाचं टोपलं, अंगात शेवाळी रंगाचा आप्पानं शिवलेला फ्रॉक. वसंत तात्यांनी दोघांना पुढे बोलवलं. अजय आणि सविता माईक समोर जाऊन बसले. ते दोघे अभंग म्हणायला सुरुवात करण्याच्या अगोदर बरेचसे लोक विडी ओढायचं किंवा लघवीला जायचं निमित्त करून उठायला लागले. भानुदास बुवांनी विश्रांतीचं निमित्त सांगून तबला पुढे सारला आणि आपण मागे सरून बसले.
तबल्याचा ताबा आता विष्णूपंतांनी घेतला. आत्तापर्यंत भजनाचा सूर काळी 2 पट्टी होती. अजयचा कोवळा आवाज काळी 2 पट्टी चालत नव्हता. त्यामुळे जवळच उभे असलेल्या आप्पानं तात्यांना काळी 3 सूर द्यायला सांगितलं. अजयनं सोहनी रागाची बांधणी करायला सुरुवात केली. मध्यमेवरून तो अशा काही विशिष्ट पद्धतीनं कोमल ऋषभवर आला. पांडुरंग बुवानं त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. त्रितालात अजयनं अभंग म्हणायला सुरुवात केली. सविता त्याला साथ द्यायला लागली. दोघांचा आवाज एकजीव होऊन गेला आणि मग सगळेजण कानात जीव ओतून त्यांचा अभंग ऐकायला लागले. अजय आणि सविता यांचं गाणं अगदी शास्त्रशुद्ध नसलं तरी त्यांनी जी पेशकार केली होती ती त्यांच्या वयाच्या मानानं दर्जेदार होती. म्हणून आता जमलेल्या सगळ्या भजनी लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली. वसंत तात्या अगदी रंगात येऊन पेटी वाजवत होते. विष्णूपंतांनाही तबला वादनात आपलं कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती. अजय सविता यांचा अभंग जसा रंगतदार व्हायला लागला तसं पांडुरंग बुवाला गप्प बसवलं नाही. त्यांनी अजयच्या अभंगाची साथ केली. अजयनं पेश केलेल्या चिजेतल्या काही नवीन जागा त्याने अजयला दाखवून दिल्या. अजयचा अभंग संपला. पांडुरंग बुवांनी त्याची पाठ थोपटली. संगीत शास्त्रातल्या जाणकार माणसानं अजयला दिलेली शाबासकी सगळ्यांच्या मनाला सुखावून गेली. पारगावातल्या जमलेल्या लोकांनी आप्पाच्या मुलांचं तोंड भरून कौतुक केलं. वसंत तात्या तर आनंदानं भारावून गेले होते. महादा झेंडे आप्पाजवळ उभा राहून आपल्या दोस्ताच्या मुलांचं केलेलं कौतुक भरल्या डोळ्यानं बघत होते. आप्पाच्या तोंडून तर शब्दच बाहेर पडत नव्हते. त्यांची सगळी भावना त्यांच्या डोळ्यात साठून राहिली होती. त्या दिवशी रात्रभर भजन झालं. सकाळी 6 वाजता प्रसादाचा अभंग झाला आणि हनुमंतरावांची वास्तुशांत भजनी लोकांनी झोकात साजरी केली. दुसऱ्या दिवशी आप्पाच्या मुलांची चर्चा सगळ्या पारगावात सुरू झाली. महादा झेंडेनं तर सगळ्या गावात प्रचार केला. आप्पाबद्दल ज्या लोकांच्या मनात आकस होता त्या लोकात सुद्धा आता परिवर्तन झालं होतं. आप्पानं पारगाव सोडून 4 वर्षे झाली होती आणि ह्या 4 वर्षात आप्पाची झालेली दुर्दशा बघून त्याच्या शत्रूंना सुद्धा त्याची दया यायला लागली होती. त्यांच्यातली शत्रुत्वाची भावना हळूहळू कमी व्हायला लागली होती. आणि तशात आप्पाच्या मुलांची वाहवा सगळ्यांच्या कानावर आली. हनुमंतरावांच्या वास्तुशांतीच्या वेळी अजय सविताला पुरेशी संधी मिळाली नव्हती. जी संधी त्यांना मिळाली होती त्या संधीचं त्यांनी सोनं केलं होतं. पण पारगावच्या भजनी मंडळाचं त्यामुळे समाधान झालेलं नव्हतं. म्हणून वसंत तात्यांनी आप्पाला मुलांना घेऊन पुन्हा भजनाला पारगावला बोलावलं. आप्पा मुलांना घेऊन पारगावात आला. त्या रात्री अजय सवितानं सगळ्यांचे कान तृप्त केले. दोघांचाही त्या दिवशी आवाज सुरेख लागला होता. आप्पानं शिकवलेल्या अनेक चीजा अजयनं गाऊन दाखवल्या. रात्री 2 वाजता भजन मोडलं. वसंत तात्या आप्पाला म्हणाले, आप्पा आता का म्हणून दुसऱ्या गावात राहिला असशील? हे तुझं गाव आहे. गावात आलास तर गाव काय तुला टाकून देणार नाही. झालेल्या गोष्टी गाव कधीच विसरून गेलंय. तुझ्या पदरात ही 2 पोरं आहेत, ती सुद्धा चांगली आहेत, हुशार आहेत. इथं आला तर त्यांची चांगली सुधारणा होईल. आपल्या भजनी मंडळाचा नावलौकिक वाढायला लागल. वसंत तात्याच्या बोलण्याला इतर भजनी लोकांनी उचलून धरलं आणि आप्पानं पारगावात यायचं आश्वासन देऊन टाकलं. गणेशवाडीतल्या जीवनाला आप्पा कंटाळलाच होता. त्यात कुलकर्णींच्या वाड्यात राहायला तो आता मनापासून तयार नव्हता. शिवाय त्यांनी आपली गुरंही देऊन टाकली होती. त्यामुळे घरमालकाला काय द्यायचं हा प्रश्न होताच की. अजयची 6माहीची परीक्षा झाली आणि आप्पानं गणेशवाडी सोडायचं ठरवलं. पारगावात जाऊन आप्पानं घराची चौकशी करायला सुरुवात केली. काची आळीत शांता अक्काचं घर मोकळं असल्याचं त्याला समजलं. सरळ शांता अक्काच्या घरीच गेला तो. शांता अक्का फटकळ तोंडाची बाई. नवरा मरून बरेच दिवस झाले होते. ती आपल्या थोरल्या लेकाजवळ राहत होती. तिची सुभा नावाची एक विधवा लेक होती. ती सुद्धा शांता अक्काजवळच राहत होती. अंगानं शेलाटी, उंच, पुढचे दात पडलेली 50-55 वयाची शांता अक्का सोप्यात बसली होती. आप्पा जेव्हा काचीआळीला राहिला होता तेव्हा शांता अक्काला त्यांनी खूप मदत केली होती. आप्पानं वाड्यात पाय ठेवले तसं शांता अक्कानं वाकडी मान करून आप्पाकडे बघितलं. आप्पा सोप्यात आला तसा ती त्याला म्हणाली, ये बस, शेवटी आला म्हणायचं गावाकडं. अरे माणसाला स्वतःचं गाव कधी सुटतंय का? गाव सोडलं, सगळी माणसं घालून बसला, आता एकटा परत आला. काय करते साका? होणाऱ्या गोष्टी घडून गेल्या. त्याचा विचार करत बसलो तर 2 पोरं आहेत पदरात, त्यांची बी वाट लागन. जीवावर धोंडा ठेवून त्यांना सांभाळलं पाहिजे.
आपलं गाव सोडून दुसऱ्याच्या गावात माझा तरी कुठं जीव लागतोय? अरे मग ये की आपल्या गावात. परक्याचं ते परक्याचं गाव. किती दिवस तिथं आपला टिकावं लागणार? शेवटी का होईना तुला चांगली बुद्धी सुचली बाबा. शांत अक्का, तेवढ्यासाठी तुझ्याकडं आलोय. तुझं कदऱ्याच्या वाड्यातलं घर मला राहायला दे. तसं तुला त्या घराचा काही उपयोग नाही. हे एवढं मोठं घर तुला पुरेसं आहे. तुझ्या घराची मी नीट निगा ठेवल. हे बघ आप्पा, ते घर मी सुभीला दिलंय. सुभीचा नवरा गेलाय मरून. आता तिचा भाऊ तिला सांभाळतोय खरा, पण उद्याचं कोणी सांगावं? त्याचा विचार फिरला आणि माझ्या घराबाहेर हो म्हणला म्हणजे मग माझ्या पोरीने कुठं जावं? आता तू ते घर मागतोय तर मी तुला ते देते, पण उद्या काय प्रसंग आला तर तुला घर खाली करावं लागेल. बघ, विचार कर, काय करायचं ते ठरव. तुला ज्या वेळेला तुझं घर हवं असेल ना, त्या वेळेला मी खाली करून देईन. मग तर झालं. 4-2 दिवसात मी माझा पासारा गणेशवाडीत आणतो. तोपर्यंत घर स्वच्छ करून घ्यायला हवं. किल्ली दे. शांता अक्कानं घराची किल्ली आप्पाच्या स्वाधीन केली. किल्ली घेऊन आप्पा पारगावातनं बाहेर पडला. पुढील 4 दिवसात आप्पानं शांता अक्काचं घर स्वच्छ केलं. अजय सविताला कल्पना दिली. तसं पाहिलं तर दोन्ही मुलं गणेशवाडी चांगली रुळली होती. अजय तर आपल्या शाळेशी एकरूप झाला होता. त्या शाळेशी अजयचं एक वेगळं नातं जडलं होतं. सगळे मित्र सोडून जायला त्याचं मन तयार होत नव्हतं. त्यामुळे आपण ही शाळा सोडून जाणार आहोत ही बातमी त्यांनी कुणालाही सांगितली नाही. तेवढ्यात एक दिवशी आप्पा अजयच्या शाळेत आला. दळवी गुरुजी शिकवत होते. अचानक आप्पा शाळेत आल्यामुळे दळवी गुरुजींनी शिकवणं बंद केलं. नेहमीप्रमाणे आप्पा आणि दळवी गुरुजी यांची चेष्टामस्करी झाली. त्या दोघांनाही एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटत होता. त्या जिव्हाळ्याचं कारण होतं अजय. एका हुशार विद्यार्थ्याचे पालक म्हणून दळवी गुरुजी आप्पाकडे बघत होते, तर आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन करणारे प्रामाणिक गुरुजी म्हणून आप्पा दळवी गुरुजींच्याकडे बघत होता. दोघांची चेष्टामस्करी संपली. दळवी गुरुजी म्हणाले, आज कुठल्या गावाला भजनाचा कार्यक्रम आहे? नाही, म्हणजे तुम्ही असं दुपारी शाळेत आलाय ना म्हणून विचारतोय. त्याला घेऊन जाणार असाल तर खुशाल जा, शेवटी मुलगा तुमचा आहे. आम्ही अडवून तुम्ही काय थांबणार आहात का? पण त्याच्या शाळेची खोटी होते हे सुद्धा लक्षात ठेवा. हां, आता तो अभ्यास भरून काढतो ही गोष्ट वेगळी, पण विद्यार्थ्यानं शाळेत हजर असलं पाहिजे ना. दळवी गुरुजी एवढं बोलले तरी आप्पा एकही शब्द बोलला नाही. आपला विचार दळवी गुरुजींना कुठल्या शब्दात सांगावा तेच आप्पाला समजत नव्हतं. ज्या गुरुजींनी गेली 2 वर्ष अजयला घडवायचं काम चोख बजावलं होतं, वेळोवेळी त्याला मदत केली होती, अशा गुरुजींना मी माझा मुलगा तुमच्या शाळेतून घेऊन जातोय हे कुठल्या तोंडानं सांगावं हे आप्पाला लक्षात येत नव्हतं. आप्पा काही बोलत नाही म्हटल्यावर दळवी गुरुजीच म्हणाले, महाराज तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जाऊ शकता, मात्र उद्या त्याला वेळेत शाळेत पाठवा म्हणजे झालं. आप्पाला आता मात्र राहवलं नाही. त्यांनी मनाचा हिय्या केला आणि म्हणाला, गुरुदेव मी माझ्या गावी जावं म्हणतोय. हो मग जा ना, तुमचं गाव असं काय लांब आहे का? बघितलं तर 2 मैलावर. तसं नाही गुरुजी, मी माझ्या गावी राहायला जावं म्हणतोय. आत्ता कुठे दळवी गुरुजींना आप्पाच्या बोलण्याचा भावार्थ समजला. त्यांचा चेहराच उतरला. त्यांनी अजयकडे एक दृष्टिक्षेप टाकला. अजय मान खाली घालून बसला होता. अच्छा, म्हणजे आमच्या विद्यार्थ्याला घेऊन जाणार म्हणताय होय? वर्गातले सगळे विद्यार्थी आत्तापर्यंत आप्पा आणि दळवी गुरुजींचं संभाषण ऐकत होते, पण अजय ही शाळा सोडून जाणार आहे हे त्यांना समजलं. तसं सगळ्यांचं अंतःकरण हेलावून गेलं. वर्गात एक सन्नाटा पसरला. त्याचा भंग करत आप्पाच म्हणाला, हा तेच विचारायला मी आलो. इथं राहून माझी काय दशा झाली तुम्हाला माहिती? आपलं गाव केव्हाही वेगळंच असतं. तिथं मला 4 लोकांची मदत मिळू शकेल. तेव्हा या 2 पोरांना घेऊन पारगावात राहायचा मी निर्णय घेतलाय. अजयला इथं एकट्याला सोडून जाणं शक्य नाही आणि पारगावून तो जाऊन येऊन शाळा करेल असं बी मला वाटत नाही. गुरुजी तुम्ही माझ्या मुलाकरता फार काय केलं याची जाणीव मला आहे. माझा मुलगासुद्धा तुमचे उपकार नाही विसरणार. हे बोलत असताना आप्पाचा ऊर भरून आला होता. पुढे त्याच्याच्यानं बोलवे ना तेव्हा गुरुजीच म्हणाले, ठीक आहे तुम्ही त्याला घेऊन जा. त्याचं नाव पाठवून द्यायची व्यवस्था मी करतो, पण त्याला शाळेतनं काढू नका. त्याला चांगला शिकवा एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. आप्पा जड अंतःकरणानं शाळेच्या बाहेर पडला. शाळेची लघवीची सुट्टी झाली तसं शाळेबाहेर मुलांनी अजयला गराडा घातला. प्रत्येकजण अजयला पारगावला न जाण्याचा सल्ला द्यायला लागला. शिवाजी तर फार कासावीस झाला. तो फक्त इकडून तिकडे हेलपाटे मारत होता. पुन्हा शाळा सुरू झाल्याची घंटा झाली. सगळी मुलं वर्गात गेली.
शाळेशेजारी खंडोबाचं देऊळ होतं. त्या देवळाच्या आडोशाला शालू उभी राहिली होती. तिने अजयला हाताने खुणावलं. सर्व मुलं वर्गात गेल्याचं अजयनं बघितलं. तो शालूकडे गेला. शालूचे डोळे पाण्याने भरले होते. ती एकटक अजयकडे बघत होती. तिच्या डोळ्यातली चमक अजयला बरंच काही सांगून जात होती. तू तुझ्या गावी जाणार आहे? हा. अजय नुसताच हुंकारला. ही तर नाही राहू वाटत. तिच्या या प्रश्नावर अजय काही बोलला नाही. त्यांनी शालूच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिच्या गालावरनं आसवांच्या धारा वाहत होत्या. पापण्यांचे केस ताठ झाले होते. डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अजय तिच्या जवळ गेला. तिच्या समोर उभा राहिला. तिची दृष्टी अजिबात विचलित झाली नाही. ती तशीच एकटक अजयकडे बघत उभी होती. तिला स्पर्श करायचं धाडस मात्र त्याच्याच्याने झालं नाही. शेवटी त्याच्या नकळत त्याचा हात उचलला गेला. तो त्याचा थरथर कापणारा हात शालूच्या गालावर जाऊन विसावला आणि त्या थरथरत्या हातानं त्याने शालूचे अश्रू पुसायला सुरुवात केली. मित्रांनो, हा 15वा भाग इथेच संपला. 16वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.